विश्वोत्पत्त्यादिहेतवे
तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं वंशी विभूषितकरानवनीरनाभा पीताम्बरदरुणबिम्बफलाधरोष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परमकिमपि तत्त्वमहं न जाने कृष्णात् परमकिमपि तत्त्वमहं न जाने करारविन्दे पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशपत्रम् वटस्य पत्रस्य पुटे शयनं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि बालमुकुन्दं मनसा स्मरामि वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्
आळेफाटा या पवित्र भूमीमध्ये आदरणीय श्रद्धेय श्री चिमणगावकर बाबाजी यांच्या अथक प्रयत्नातून उभारलेली ही वास्तू, उभारलेलं हे मंदिर, दीक्षाविधी आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे भागवत कथेचा किंवा श्रीकृष्ण कथामृताचा, हा प्रदेश तसा जर पाहिला तर मावळ प्रदेश याची ख्याती आहे. मावळ बनल्या जाते, जवळच जुन्नर तालुका आहे आणि जवळच त्या ठिकाणी अत्यंत पवित्र असलेलं महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेली ही भूमी आणि ह्या मावळ प्रांतामध्ये हा होत असलेला श्रीकृष्ण कथेचा हा कार्यक्रम कसा अजब संयोग आहे. बाबाजी आणि मी एकाच ठिकाणी संवत्सरला आले होतो. मी मोठ्या हॉलमध्ये होतो, बाबा लहान हॉलमध्ये होते. त्यावेळेस संवत्सर या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांमध्ये दर शुक्रवारी सुट्टी असायची आणि शुक्रवारी सगळे विद्यार्थी मिळून आम्ही एक वक्तृत्व स्पर्धा अशी ठेवली जायची. लुटोपुटीची लढाई, प्रत्येकाला 5 मिनिटं दिल्या जायची. ते 88-89च्या काळामध्ये बाबाजी अत्यंत उत्कृष्ट पट्टीचे वक्ते म्हणून त्या ठिकाणी बाबांची गणना व्हायची. आमचं मात्र थरकाप व्हायचं. उभं राहायचं म्हणलं की काही सुधरत नव्हतं. आम्ही तयारी करायचो, आम्हाला विषय द्यायला राहायचं. आज काय बोलायचं, 5 मिनिटं बोला तुम्ही. 5 मिनिटं बोलायला गेलो की हातपाय कटकट करायचे. पण बाबाजी अत्यंत सुंदर प्रकारे आपलं जे मत होतं किंवा त्यांना जे सांगायचं होतं ते अत्यंत निष्णातपणे त्या ठिकाणी ते सांगायचे. बाबाजीचा ज्यावेळेस मला फोन आला की या ठिकाणी कथा करायची आहे, त्यावेळेस मला थोडंसं आश्चर्य झालं. कारण आमच्याकडे असलेल्या ताई ज्या आहेत ते पुण्या ह्या भागातल्याच आहेत. मी म्हणलं असा फोन आलेला आहे बाबांचा, कथा करायची बाबा म्हणतायत. बाबा स्वतःच विद्वान आहेत. ते म्हणाले हो, बाबा स्वतःच महावाक्याची पूर्ती करतात. बाबांचं पुणे जिल्ह्यामध्ये कार्यक्रम सुरू असतात. बाबांकडे विद्यार्थी जे आहेत, विद्यार्थिनी जी आहेत, ते आमच्या वाटणापूरला ज्यावेळेस आले त्यावेळेस मी सहज त्यांची परीक्षा घेतली. आहे ती विद्यार्थी, उद्या त्यांची दीक्षा आहे. म्हणजे का हो, उद्या तुमची दीक्षा आहे? हो. म्हणजे दीक्षा घ्यायच्या अगोदर तुम्हाला माहिती का अत्यंत कठीण आहे हे, इतकं सहज आणि सोपं नाही आहे. संन्यास देणे म्हणजे 6चा त्याग करणे, 6चा करी न्यास तया म्हणावे संन्यास, हे इतकं सोपं नाही आहे. भगतसिंग राजगुरू हे ह्याच भागातले आमच्या, राजगुरुनगर पुणे जिल्हा. अहो, यांनी काही वर्ष क्रांती केली, 5 वर्ष 10 वर्ष फासावर लटकले, संपलं आयुष्य. शहीद म्हणून, हुतात्मा म्हणून त्यांची गणना केली जाते. इतिहासामध्ये त्यांच्या नावाची नोंद आहे. आजही आदराने त्या ठिकाणी आपण नतमस्तक. परंतु संन्यास घेणे ही 1 दिवसाचं मरण नाही, 1 वर्षाचं मरण नाही. हे 5-10 वर्षाचं किंवा लिमिटेड वर्ष इतकं मरण नाही. हे दररोजचं मरण असतं. दररोज मारावं लागतं, दररोज मनाला मारावं लागतं, दररोज बुद्धीला मारावं लागतं, दररोज इंद्रियाला मारावं लागतं. आणि त्यावेळेस कुठं आयुष्याच्या शेवटी त्या गोष्टीची फलश्रुती होते. तरी तेव्हा कधी कधी प्रश्न पडतो, मज देव होईल की नाही होईल. सोपं नाही संन्यास घेणं. बाळा, तुम्ही संन्यास घेऊन राहिलेले, अभ्यास तुम्ही बाबांकडेच झालेला आहे. प्रश्न विचारला, पटकन उत्तर दिलं त्या मुलीनं, त्या मुलानं. कौतुक वाटलं, गेलं बाबा छान छान झालास, चारूबारू झालास, बाबांच्या त्या खावलीला उतरलास, बाबांच्या इच्छेला उतरलास. बाबांनी इतके वर्ष घेतलेल्या कष्टाचं सार्थक झालं.
ही सार्थकतेची तारीख आता 24 तारीख, ज्या दिवशी मंदिर उद्घाटन आहे, त्या दिवशी ज्या दिवशी संन्यास घेतील. संसारामध्ये एक आई वडील ज्यावेळेस आपल्या मुला आणि मुलीचं लहानाचे मोठे करतात, लहानपणापासून बाळ घडवून दिल्या जातं आणि घडवून म्हणून ज्यावेळेस त्यांना योग्य करतात आणि मुलीचं ज्यावेळेस लग्न होतं, लग्न झाल्यानंतर ज्यावेळेस त्याला वाटी लावल्या जातं, सासूरवाडीकडे जाताना, सासरीकडे जात असताना त्यावेळेस बापाचं हृदय जे असतं ना, अंतःकरणाचं भरून येत असतं. माझ्या जीवनात सार्थक झालं, मी माझ्या मुलांना योग्य प्रकारे शिक्षण दिलं, योग्य प्रकारे संस्कार दिले आणि संस्कार देऊन आज ती सासरी चालली आहे. पूर भरून येतं वडिलाच, तो कर्ज काढील, काही विकेल टिकेल, पण मुलीची बराबरी करेल. त्याप्रमाणे हा आमच्या परमार्थामध्ये ज्यावेळेस आम्ही शिष्याला घेतो ना, आणि शिष्य घेतल्यानंतर ज्यावेळेस त्याला शिकवतो, धर्माचे धडे देतो, बाळ घडू देतो, त्याला गुरुकुळामध्ये पाठवतो आणि बाळ घडून पाजल्यानंतर, संस्कार दिल्यानंतर ज्यावेळेस तो संन्यासाला तयार होतो ना, त्यावेळेस गुरुचं अंतःकरण जे आहे ना, ते असं जडून भरून येत असतं. बाबा तशी मनाची फार आवडे. पहिल्यापासून मी बाबांना पाहतो, अजात शत्रू माणूस. संवत्सरला कोणी शत्रू नाही, कधी कोणाची भांडण नाही. आमचं तरी भांडण व्हायचं, बाबांचं कधी कोणाची भांडण नव्हतं. आता दत्तात्रय महाराजांच्या विशेषाला गंध लावत असताना बाबा असं अंतःकरण गदगदून आलं बाबांचं. मी बाबाच्या पाठीवर हात ठेवला, बाबा हावड्या मनाची बाबा, अत्यंत शुद्ध अंतःकरण, कधी कोणाचं वाईट चिंतन केलंच नाही, काही वाईट विचार केलंच नाही. अशा बाबांच्या ह्या आयुष्याची जी फलश्रुती आहे ती आता ह्या 4 दिवसामध्ये घडणार आहे. असो बाबांचं जास्त मी कौतुक करणार आहे, ते कौतुक असंच पात्र आहे. त्यांचं कौतुक करायला माझ्याकडे शब्द अपुरे. आज उशीर झालेला आपल्याला, पण ही उशीर झालेली आजच्या अर्धा तास आपण थोडस अर्धा तास वाढूया. कारण खाली बसलेल्या श्रोत्यांची बरीच इच्छा आहे की बाबा काय बोलतात. खाली बसलेली जे आहेत ना, ते माझ्यापेक्षाही विद्वान आहेत, सगळे माझ्यापेक्षाही हुशार आहेत, ते शास्त्री झालेले आहेत. आम्ही शास्त्री नाही, आम्ही नुसतं पुस्तकी वाचलेले. त्यांच्याकडे पदव्या डिग्री आहेत त्यांच्याकडे, आमच्याकडे डिग्री नाही. पण तरी अल्पसा स्वल्पसा हा माझा प्रयत्न आहे. गोपाळ कृष्ण महाराज आहेत कसे हे माझ्या शब्दामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सगळ्यांना माहिती आहे गोपाळ कृष्ण महाराज कसे आहेत. सगळ्यांनी पुस्तकं वाचलेली, ग्रंथ वाचलेले आहेत, सगळ्यांनी सिरियल पाहिलेली आहेत लहानपणापासूनच. आता ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी आहे शिवनेरी, त्या ठिकाणी जिजामाता शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच श्रीरामाचे, श्रीकृष्णांचे त्यांना धडे सांगायचे, त्यांना कथा सांगायच्या, गोष्टी सांगायच्या. इतिहासामध्ये आलेले सुवर्णाक्षरात लिहिलेलं आहे. मावळ प्रदेशामध्ये अगोदरपासूनच श्रीकृष्ण महाराज काय आहे सगळ्यांना माहिती आहे. श्रीकृष्ण महाराज आहे तरी कसे? श्रीकृष्ण महाराजांना सांगण्याचा, आता श्रीकृष्ण महाराजांना जवळजवळ 5257 वर्ष झालेली आहेत द्वापरयुग संपून. तरी गोपाळकृष्ण महाराजांच्या अवीत ह्या कथा ज्या आहेत, त्या कथा मात्र वर्षानुवर्षे प्रत्येक ठिकाणी, ह्या ठिकाणी असेल, ह्या ठिकाणी कथा सुरू असेल तर लगेच तुम्ही 25 किलोमीटर 10 किलोमीटर गेले की दुसरी कोणतरी त्या ठिकाणी कथा सांगताय. भागवतच सांगितलं जात आहे, भागवताची कथा होती आहे, इतकी अभीत आहे, किती वेळा जरी ऐकली तरी पुन्हा पुन्हा ऐकावं अशी इच्छा होते, तरी अतृप्तता मनाची राहूनच जाते. इतकी अभीत आहे, इतकी अभंग सब कुछ सरकार
सब कुछ सरकार तुम्ही से. ये चमक जी दिसून राहिलेली आहे, ये दमक, चमक दमक समानार्थी शब्द, साकार की लाकार, सब कुछ सरकार तुम्ही से. या ठिकाणी जोपर्यंत देवाचा आशीर्वाद राहत नाही त्या गोष्टीला, त्या गोष्टी पूर्ण होत नसतात. माणूस कितीही प्रयत्न करतो, शेवटी देवाचा आशीर्वाद हा तेवढाच महत्वाचा आहे जेवढा आई वडिलांचा आशीर्वाद महत्वाचा आहे, जेवढा गुरुचा आशीर्वाद महत्वाचा आहे. कोणतेही कार्य घडत असताना ह्या सगळ्या गोष्टी, ह्या तिन्हीचा संयोग, आई वडिलांचा, गुरूंचा, आपले प्रयत्न आणि प्रार्थना, या सगळ्यांचा ज्यावेळेस जोड जमत असतो त्यावेळेस कोणतीही घटना घडत असते. भाग्यवंताच्या घरी भजन पूजन, भाग्यवंताच्याच घरी हे सगळं घडत असतं. आज भागवताची कथा या ठिकाणी सुरुवात होते. श्रीकृष्ण अमृत लीळा या ठिकाणी सांगितले जात आहे. तर भगवद्गीता आणि भागवत काय फरक आहे? गीता ही काय आहे? भागवत म्हणजे गोपाल कृष्ण महाराजांच्या परिवारासह ज्याच्यामध्ये वर्णन केलं गेलेलं आहे त्याला म्हणतात भागवत. आणि भगवत गीता, भगवत म्हणजे भग हा धातू. गोपाल कृष्ण महाराजांनी रणांगणामध्ये, कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाला ज्यावेळेस तत्वज्ञान सांगितले गेले त्याला म्हणतात गीता. गीता म्हणजे गेय, काव्य रूपाने त्या ठिकाणी सांगितले गेले की हे गीता. आणि भागवत, तर भागवताची जी सुरुवात झालेली आहे, भागवत कुठून झालेली आहे, भागवत धर्म कसा आलेला आहे. तर भागवत धर्म किंवा भागवतामध्ये पाहिलं किंवा द्वापर युगामध्ये जर आपण पाहिलं या सगळ्या गोष्टी गेला तर त्या युगामध्ये कृष्ण एक नव्हे, कृष्ण दोन नव्हे, कृष्ण तीन झालेले आहेत. तुम्ही म्हणता हे तीन कृष्ण आम्हाला माहित नाही. भागवत ग्रंथाचे ग्रंथकार जे आहेत, जे सुनंदा आणि पाराशर ऋषी यांची मुलं होते. रंगाने सावळे होते, ते कृष्णवर्णीय होते, म्हणून त्यांचं नाव कृष्ण ठेवलं गेलं. एका द्वीपवर त्यांचा जन्म झाला म्हणून द्वैपायन, कृष्ण द्वैपायन त्यांना असं म्हटलं जातं. एकी वाजता असं म्हटलं जातं की त्यांनी जन्म झाल्यानंतर एका द्वीपवर बसून बराच कालावधीपर्यंत तपश्चर्या केली, म्हणून त्या तपश्चर्याने त्यांचं अंग काळं पडलं, म्हणून त्यांना कृष्ण द्वैपायन असं म्हटलं जातं. जे भागवत ग्रंथाचे, भागवत धर्माचे संस्थापक, सुरुवात ज्यांनी केली आहे भागवत धर्माची, ती म्हणजे कोण? कृष्ण द्वैपायन कोणाला म्हणलं जातं? ती म्हणलं जातं व्यासाला. याला काय म्हणलं जातं? व्यासपीठ. व्यास म्हणजे ज्ञान विद्वत्ता. एक ते झालेले त्यांचंही नाव कृष्ण होतं. दुसरे कृष्ण झाले होते जे महाभारत नाट्याचे किंवा महाभारताचे महानायक ज्यांना म्हटले जातात, ज्यांना युगपुरुष म्हणलं जातं. पुरुषोत्तम नव्हे, युगपुरुष. त्या युगामध्ये त्यांच्यासारखा कोणी झालाच नाही, त्याला म्हणतात युगपुरुष. पुरुषोत्तम म्हणजे उत्तम जो आहे त्याला पुरुषोत्तम. तसं जीवन जगावं हे त्यांनी सांगितलं, परंतु हे मात्र युगपुरुष म्हणले गेलेले आहे. ते महानायक, महाभारताचे महानायक, ज्यांनी गोपाळ कृष्ण महाराज ज्यांना म्हणलं जातं, ज्यांना माखनचोर म्हणलं जातं, ज्यांना वासुदेव म्हणलं जातं. कोणाला कोणी गिरधरी गोपाळ म्हणतं, कोणी कुंज बिहारी म्हणतं, त्यांना कोणी मधुसूदन म्हणतं. एक नव्हे, दोन नव्हे, 108 नावं त्यांची अशी नामावली त्यांची. हे महाभारताचे महानायक गोपाळ कृष्ण महाराज, जे वसुदेवाने देवकींच्या उदरी ज्यांनी जन्म घेतलेला आहे आणि नंद यशोदेच्या घरी त्यांचं 11 वर्षापर्यंत पालन पोषण झालेलं आहे, ते महानायक. तिसरा एक गाव कृष्ण झालेला आहे, पंढरू देशचा राजा, ज्याचं नाव पौंडरिक असं नाव आहे. त्याच्या वडिलांचं नाव वासुदेवच होतं.
पण त्याला चाटुकरी करणारे त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशातले त्याचे मित्र परिवार त्याला म्हणायचे की अरे कृष्ण तू आहेस, तू खरा कृष्ण आहे, कारण तुझ्या वर्णाचं नाव वासुदेव आहे आणि तू राजा आहे, तूच खरा कृष्ण आहे. असं पौंड्रिकाला म्हटलं. हा पौंड्रिक गोपाळकृष्ण महाराजांचं वैध करायचं, द्वेष करायचा गोपाळकृष्ण महाराज, त्यांना हिरवायचा. तो त्यांना म्हणायचा तू गाला आहेस, तू गाईच्या पाठीमागे राहणारा गुराखी आहेस, तू कशाचा कृष्ण, तू कशाचा देव आहे, मी देव आहे. असं गोपाळकृष्ण महाराजांचा नेहमी हिरून गोपाळकृष्ण महाराजांचा अपमान करायचा. एक दिवस त्यांनी गोपाळकृष्ण महाराजांना आव्हान दिलं की मी खरा कृष्ण आहे. तो गोपाळकृष्ण महाराजांचा सुदर्शन चक्र, नकली सुदर्शन चक्र, नकली बोरपीस लावायचा, गोपाळकृष्णासारखा मुकुट धारण करायचा, गोपाळकृष्ण महाराजांचा पिवळा पितांबर धारण करायचा आणि स्वतःला कृष्ण वर्ण घ्यायचा. एक दिवस गोपाळकृष्ण महाराजांचं आव्हान केलं, ये म्हणाले मीच खरा कृष्ण आहे, युद्ध कर माझ्यासोबत. गोपाळकृष्ण महाराज त्याच्यासोबत युद्ध करायला गेले, युद्ध केलं, भयानक युद्ध झालं, भयंकर युद्ध झालं. गोपाळकृष्ण महाराज त्याचं सगळं नकलीच होतं, कौस्तुभमणी नकली आहे, कृष्णही नकलीच आहे, सुदर्शन चक्रही नकलीच आहे. गोपाळकृष्ण महाराजांनी पाणीपत करून टाकलं, संपवून टाकलं. सुदर्शन ओरिजिनल जे सुदर्शन चक्र होतं त्यांनी त्याचं मुंडकं उडवलं. असे 3 कृष्ण या द्वापर युगामध्ये झालेले आहेत. आपण मात्र यांची कथा ऐकणार आहोत. पूर्ण परब्रह्म परमात्मा गोपाल कृष्ण महाराज, जे वसुदेव आणि देवकींच्या उदरी यांचा जन्म झालेला आहे आणि नंद यशोदेच्या घरी यांचं पालनपोषण झालेलं आहे. जे उज्जैनच्या सातीपण ऋषींजवळ अभ्यास केलेला आहे, कंसाचं मध्ये केलेला आहे. गीता, भगवद्गीता, तत्वज्ञान आजही त्या भगवद्गीतेवर हात ठेवून न्यायालयामध्ये त्याच्यावर शपथ घेतली जाते. का दुसरे ग्रंथ नाहीत का? दुसरे ग्रंथ नाहीत त्याच्यावर हात ठेवून? मी गीतेवर हात ठेवून शपथ खातो मी जे बोलेन ते खरं बोलेन. गीताच का घेतल्या गेलेली आहे? चक्रधर स्वामींनी आमच्या फार थोड्या शब्दामध्ये फार मर्म सांगितलेला आहे. बाई, गीता श्रीकृष्णोक्ती एल अवघी व्यासोक्ती. गीता जे आहे ते तत्वज्ञान प्रत्यक्ष परब्रह्म परमात्माने आपल्या श्रीमुखातून कुरुक्षेत्राच्या रणभूमीमध्ये ज्यावेळेस 11 अक्षयणी सेना कौरवांची आहे आणि 7 अक्षयणी सेना पांडवांची आहे आणि मध्य ज्यावेळेस अर्जुन व्रत घ्यायला सांगतो आणि हातभर होऊन ज्यावेळेस तो आपले शस्त्रास्त्र टाकून देतो, गांडी धनुष्य टाकून देतो, वेपदुष्य शरीरे में रोम हर्षस्य जायते गांडीवम संसते हस्तात तच्चैव परिधीयते. असं म्हणून ज्यावेळेस गोपाळकृष्ण महाराजांना सांगतो त्यावेळेस गोपाळकृष्ण महाराज 700 श्लोकाची भगवद्गीता त्याला तत्वज्ञान त्या ठिकाणी सांगतात. अर्जुन विषाद असेल, सांख्य योग असेल, कर्मयोग असेल, कर्मसन्यास योग असेल, आत्मसंयम योग असेल, भक्ती योग असेल, विभूती योग असेल, संन्यास योग असेल, असे 18 अध्याय त्या ठिकाणी सांगितले गेलेले, 45 मिनिटांमध्ये सांगितले गेले. गीता जे सांगणारे जे आहेत ते पूर्ण परब्रह्म परमात्मा गोपाळकृष्ण महाराज त्यांच्या लीलांचं वर्णन आपण ह्या ठिकाणी ऐकणार आहोत. पण याला श्रीकृष्ण लीलामृत म्हटल्या गेलेलं आहे. भागवत मध्ये भागवत हे व्यासांची आहे. व्यासांनी याची रचना केलेली आहे. महाभारत लिहिलं गेलं 8000 श्लोकांचं, पुन्हा त्याच्यामध्ये वाढलं, पुन्हा 18000 श्लोकाचं झालं, पुन्हा त्याच्यामध्ये वाढलं, पुन्हा वाढतली गेली. 1,00,000 श्लोकांचं महाभारत ग्रंथ लिहिलं गेलं. त्यामध्ये सगळं झालंय, पूर्वजांपासून शेवटच्या कौरवांच्या पांडवांच्या शेवटपर्यंत वंशावळ सगळी त्याच्यामध्ये परिवारासह त्याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे. त्याला भागवत ग्रंथ म्हणता गेलेला आहे. आता भागवत सांगायचं काय? भागवतची सुरुवात होती कुठून? महाभारताचं युद्ध संपलेलं आहे. 7 अहोरात्र या ठिकाणी पांडव थांबलेले आहेत. आपला जो पुढचा वंशज आहे त्या वंशजाला सांगण्यासाठी अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू आणि अभिमन्यूचा मुलगा परीक्षिताचा मुलगा जन्मेजय. भागवत सांगितलं गेलं परीक्षितांच्या मृत्यूनंतर
परीक्षांना ज्यावेळेस मृत्यू समोर दिसलेला आहे, परीक्षितांनी एक दिवस व्यास सभेमध्ये प्रगत सभा भरलेली आहे हस्तिनापुराची, आणि अशा भरलेल्या सभेमध्ये व्यास त्या ठिकाणी येत आहे. आणि आल्यानंतर व्यासांना त्या परीक्षितांनी प्रश्न केलेला आहे. म्हणाले, महर्षी, तुम्ही एवढे त्रिकाळदर्शी, तुम्ही एवढे विद्वान, तुम्ही संजयला दिव्य दृष्टी दिलेली आहे, तुम्हाला सगळं कळत होतं, सगळं मला माहिती आहे. माझे पूर्वज माझे वंशज होते, ज्यांना आपण पांडव म्हणतो, त्यामध्ये धर्मराज, धर्माची मूर्ती, असत्य कधी बोललेच नाही, एकदाच असत्य बोलले. भीम, 9 हत्तीचं बळ त्यांच्यामध्ये होतं, जेवढे ताकदवान ते होते. अर्जुन त्यांच्यासारखा धनुधर या भूतलावर कोणी नव्हता. नकुल आणि सहदेव, नकुलासारखे सौंदर्य पूर्ण पृथ्वीवर कोणाचं नव्हतं, आणि सहदेवासारखे विद्वान कोणी नव्हता. नकुल ज्यावेळेस शृंगार करायला बसायचं म्हणाले, 6 महिने शृंगार करत होता, इतका तो सुंदर होता. सहदेव इतका विद्वान होता की सहदेवाला सगळं माहिती होतं काय घडणार आहे. पण सहदेवाला पंडुराजांनी शपथ घातलेली होती की तू बोलायचं नाही, नुसतं पाहायचं. आणि गोपाळकृष्ण महाराजांना हेही माहिती होतं की दूध क्रीडा होणार आहे, द्रौपदीचं वस्त्राहरण होणार आहे, भरसभेमध्ये ओढली जाणार आहे, महाभारताचं युद्ध घडणार आहे, सगळं त्याला माहिती होतं सहदेवाला. पण तरी तो गप्प राहिलेला आहे. ती कथाही तुम्हाला ज्यावेळेस पुढे येईल त्यावेळेस पुढे याच्यामध्ये सांगू की त्याला असं काय होतं की त्याला सगळं कळत होतं. एवढी सगळी वंशावळ परीक्षित राजा ज्यावेळेस व्यासाला विचारतो, त्यासारखी एवढी विद्वान आमचे पांडवासारखी आमचे वंशज इतके विद्वान हुशार, त्यांच्यासारख्या भूतलावर कोणीच नव्हतं. माझे वडील अभिमन्यू किती शूर होते महाराज. महाभारताच्या प्रसंगामध्ये ज्यावेळेस त्यांचं चक्रव्यूहची, अभिमन्यू चक्रव्यूह में फंस गया है तू चक्रव्यूहची गोष्ट ज्यावेळेस देखते, तर अभिमन्यूच्या पराक्रमाची गाथा सांगितल्या जाते. शौर्य गाथा ज्यावेळेस आपण ऐकतो ना की तो 16 वर्षाचा असलेला अभिमन्यू कसा पराक्रमी होता. 8 महारथी अतिरथी मिळून त्याला त्याचं वध करतात. एवढे माझे पूर्वज पराक्रमी होते, हुशार होते, विद्वान होते, मग एवढं असताना सुद्धा त्यांना कसं कळलं नाही होय की असं प्रसंग येतील, असं महाभारत युक्त होईल, पृथ्वी अक्षरशः एक क्षत्रिय होईल, हे त्यांना कसं कळलं नाही. व्यासाने सांगितलं, पहा राजे, जे घडणार असतं ते घडत असत, त्याला कोणी थांबू शकत नाही. ते म्हणाले, असं कसं थांबू शकत नाही. त्रिकाळ ज्ञानी तुम्ही, त्रिकाळदर्शी तुम्ही होते, तुम्ही सांगू शकले असते ना. आता अर्जुनाचा हा पौत्र व्यास अगोदर, अर्जुनाच्या अगोदर कितीतरी काय सांगणार ते एवढ्याशा लहान मुलाला. ते म्हणाले, एक तुला गोष्ट सांग, पाय म्हणाल्या, काही दिवसानंतर तुझ्याकडे घोडे विकणारा येईल, त्याच्याकडे बरेच काठीवाडी घोडे असतील, पण तू घोडा विकत घेऊ नको. आता राजा घोडा विकत घेणार नाही असं तर होणार नाही. ते म्हणाले, जर घेतलं तरी काळा घोडा घेऊ नको. ते म्हणाले, नाही घेणार, घोडाच घेणार नाही तर काळ्याची काय प्रश्न आहे. ते म्हणाले, अजून एक लक्षात घे, घोडा घेतला तर उत्तर दिशेकडे कधी जाऊ नको. ते म्हणाले, नाही जाणार. उत्तर दिशेकडे गेला तर जंगलात कधी जाऊ नको. ते नाही, जाणारच नाही, मी घोड्यावर बसणारच नाही, तर आता उत्तर दिशा आणि जंगलचा काय प्रश्न आला. जंगलामध्ये काही भेटलं तर त्याला घरी आणू नको. ते म्हणाले, नाही आणणार, जाणारच नाही तर आणायचं कुठं. व्यास एवढं सांगून निघून गेले. हो न हार सो कभी न चुकती चाहे लाख करो, धर्म की गति न्यारी बुद्धि क्या करेंगी बिचारी.
बरेच वर्ष निघून गेले. एक दिवस खरोखर त्या परीक्षितांच्या दरबारामध्ये एक आरबी घोडे विकणारा माणूस आला. घोड्यांची अशी फौज घेऊन आला. आता हे बरेच वर्ष ते नियम पाळलेलं होतं. थोडस धुसर पुसटस त्याच्या बुद्धीतून कमी झालं की व्यासाने आपल्याला काय सांगितलेलं आहे. शेवटी खंडज्ञान सांगितलेलं आहे. सामान्य ज्ञान, खंडज्ञान, विज्ञान, विशेष ज्ञान, अखंड ज्ञान. ज्ञानाचे प्रकार आमच्या चक्रधर स्वामींनी फार छोट्या शब्दामध्ये सांगितले आहे. पूर्ण सृष्टीचं ज्ञान सांगून दिलेलं चक्र. सामान्य ज्ञान पशुक्रियाचं, खंड ज्ञान माणसाचं, सामान्य ज्ञान, खंड ज्ञान, विज्ञान, आना ते आन दाखली, विशेष ज्ञान, अखंड ज्ञान. थोडीशी पुसरशी धुसरशी त्याला ती आठवण विस्मृती पडली. अरबी एक माणूस त्या ठिकाणी घोडे घेऊन आला. सेनापती आला. राजे, हा सुंदर सुंदर उंच काठेवाडी घोडे आणले म्हणाले त्यांनी. ते म्हणाले आपल्याला घोडे घ्यायचे. ती म्हणे घेऊ नका, पण चाला पाहत घरी. त्यांनी सांगितल्यानंतर राजा आपल्या सिंहासनावर उठला आणि घोडे पाहण्यासाठी गेला. घोडे पाहायला गेल्यानंतर राजाने घोडे पाहिले. एकापेक्षा एक सुंदर घोडे होते. प्रत्येक घोड्याजवळ राजा जायचा. मनामध्ये असं वाटायचं प्रत्येक घोडा घ्यावा, पण पुन्हा त्याला अडवायचं की नाही, व्यासाने नाही सांगितलेलं आहे. आता विकणारा जो आहे विक्रेता आपलं माल विकण्यासाठीच येत असतो. तो त्यांनी सांगितलं, राजे नुसतं पाहून काय फायदा, एक घोडा तुम्ही नुसतं चक्कर मारून या, घेऊ नका. मग राजाने घोडे पाहता पाहता नेमकं एक काळा घोडा होता. त्या काळ्या घोड्याजवळच गेले आणि त्या काळ्या घोड्यावरच बसले. ते म्हणजे याच्यावर चक्कर मारून जवळजवळ आपल्या किल्ल्यावरतीच फक्त चक्कर मारतो म्हणाले. ठीक आहे म्हणाले राजे. आता व्यासाने काय सांगितलं होतं, घोडा विकत घेऊ नका, घेतलं तर काळं घेऊ नका, घेतलं तर त्याच्यावर बसू नका. आता तिन्ही गोष्टी त्यांनी घेतल्या. काळा घोडाही आला, सवारी झाली आणि त्याच्यावर आता थोडस चक्कर मारायचं म्हणून निघाली. राजाने जशी आपली टांग टाकली त्याच्या पाठीवर, खोगिरीवर जशी टांग टाकली, घोडा जोरात किंचाळला. घोडा जोरात किंचाळला आणि हवेच्या वेगाने तो उडत निघाला. जसा वेगाने तो बाहेर पळाला, राजा आवरता आवरल्या जायचा तो घोडा. घोडा पळता 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 राजाने आटोकाट प्रयत्न केला त्याला थांबवण्याचा, पण घोडा काही थांबत नव्हता. शेवटी घोडा पळत 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 एका जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये गेल्यानंतर राजा वाट चुकला. वाट चुकल्यानंतर संध्याकाळ झाली. किड्यांचा किडकिडाट सुरू झाला. राजाला बाहेर यायचा रस्ता सापडला. कुठेतरी लांब एक झोपडी दिसली, म्हणून राजा त्या झोपडीजवळ जाण्यासाठी निघाला. घोडा तर निघून गेलेला आहे, पण त्या ठिकाणी पाहिलं ते एक ललना, एक सुंदर स्त्री त्या ठिकाणी बसलेली आहे, रडते. आता राजाचा करुणेचा सागरचा त्या बाईजवळ गेला. बाई का रडते? ती म्हणाली, काय सांगू माझं दुःख, माझी आई वारली, वडील मला सोडून गेले, मी जंगलामध्ये एकटीच आहे. इतकी सुंदर स्वरूपवान ललना त्या जंगलामध्ये एकटीच आहे हे पाहिल्यानंतर राजा म्हणाले, चल माझ्यासोबत. राय म्हणाले, आपल्या किल्ल्यामध्ये इतक्या दासी आहेत, तू एक दासी म्हणून काय जंगलामध्ये जाऊ नको. जंगलामध्ये गेला, काही भेटलं तर घेऊन येऊ नको घरी. घरी घेऊन ती बाई घेऊन आला. आल्यानंतर ती लग्न त्या वाड्यामध्ये आले. सगळ्या जेवढ्या होत्या त्या राण्या, त्याच्यापेक्षा सगळ्यापेक्षा सुंदर ती होती. राजाचं मन मोहित झालं. राजाने त्याच्याशी लग्न करून घेतलं. काही दिवस गेले. आता राजा एक दिवस त्यांच्या रंगमहलामध्ये गेल्यानंतर ती लग्न म्हणते, का हो राजे, आपण एवढे मोठे चक्रवर्ती राजे आहात आणि आपण असं गुपचूप लग्न केलं, हे बरं आहे का? आपलं लग्न तर मोठ्या थाटामाटात व्हायला पाहिजे होतं, पण आपलं लग्न असं गुपचूप झालेलं आहे, काही बरोबर वाटत नाही. माझी अशी इच्छा आहे, ज्याला राजे वगैरे नाही आले तर हरकत नाही आहे, परंतु साधू संतांना बोलवावं आणि त्यांना आपल्या हाताने जीव खाऊ घालावं. राजाला एक तो सल्ला पसंत पडला.
दैवगती न्यारी बुद्धी काय करी विचारी. हे काय? एक सुंदर एक भजन आहे. दैवगती ही न्यारी बुद्धी काय करी विचारी. दैवगतीमध्ये जे लिहिलेलं असतं ना, त्यात तुम्ही कितीही हुशार असले तर काही होत नाही. दानशूर हरिचंद्र वाहतो पाणी ढोल्या घरी. रामचंद्र प्रभू 14 वर्षे विनती पाहणी होती. सती द्रौपदी दैवगतीने ओढे सभे माजारी. श्रीकृष्ण तव ते असोनी पांडव फिरती विकाली. दैवगतीचा अवघड वाट वाहती सकळ नरणारी. तुकड्या दास मने ओ सारी ना चुके देव आसुरी. दैवाची गती कधी कोणाला चुकत नसते. तुम्ही खेळ कुणाला दैवाचा कळला. बोलवले गेले, सगळ्यांचा सत्कार झाला, सगळ्यांना बसवलं. षोडशोपचारी पूजा केली. आव्हान वासरम पद्य मर्ग दानमतपुरम. बोलवायचं, पाय धुवायचे, हालपुराने सत्कार करायचा, पाय घड्या घालायचे, आसनावर बसवायचे. तसं तुम्ही आल्यानंतर जसं तुम्ही केलं ती षोडशोपचारी पूजा मध्ये सगळी क्रिया आहे. आव्हान वासरम पद्य मर्ग दानमतपुरम. षोडशोपचारी पूजा केली. सगळ्यांना, ऋषी मुलींना सगळ्यांना बसवलं. त्या काही तरुणी होते, काही वयस्कर होते, काही तपस्वी होते, काही महातपस्वी होते, ऋषी महर्षी ब्रह्मर्षी सगळेच त्या ठिकाणी हजर होते. आता राजाच्या घरचं आमंत्रण आहे, दंडात्मकही होईल आणि राजाच्या घरी जायला प्रत्येक जण उत्सुकच आहे. सगळे ऋषी आले त्या ठिकाणी.
ती लग्न ती महाराणी स्वतः आणि परीक्षित राजा स्वतः हातामध्ये त्यांनी बास्ते घेतलेले आहेत, भांडे घेतलेले आहेत, वाढपीचं सामान घेतलेलं आहे आणि स्वतः वाढतायत. वाढता वाढता पदर सरकला थोडासा. ऋषींनी पाहावं न पाहावं, पाहून न पाहिल्यासारखं झालं. पण ती नजर त्या लग्नाची आणि त्या ऋषींची झाली. लग्नाने लगेच खाली भांड ठेवलं आणि राजाने म्हणजे राजे की तुम्ही बोलवलेले ऋषी काही बराबर नाही म्हणाले, यांची नजर काही बराबर नाही. आपल्या धर्मपत्नीवर महाराणीवर कोणी नजर टाकलेली. राजाला राग आला. राजाने खडकन तलवार काढली आणि मारायला त्या ऋषींच्यावर तलवार उगारली. तेवढ्यात त्या ठिकाणी महर्षी व्यास आले. थांब म्हणाले राजे. महाराजे काय चाललंय म्हणाले. ऋषीवर तू शस्त्र उगारलेस. अरे ज्या ऋषीमुनींची त्या पूर्वजांनी पूजा केलेली आहे त्या ऋषीमुनीवर तू शस्त्र उगारतोस. अरे हे हिंदू संस्कृती नव्हे, हे आपले संस्कार नव्हे. काय करतोयस तू. भानावर आल्यानंतर सांगितलं की हो, खतातलं खडग खाली पडलं. काय झालं होतं मला. यास्माने मी तुला अगोदर सांगितलं होतं, जे घडणार आहे ते घडतच. कोई लाख करे चतुराई, कर्म का लेख मिटे नारे भाई. भाग्य के आगे चलना किसी का न पाया, कोई ना पाया. चाहे वो राजा चाहे भिकारी, सभी ने ठोकर यहाँ खाई रे. सगळ्यांनी या ठिकाणी दैव पुढे कोणाचं काही चाललेलं आहे, कोणाचंच काही चाललेलं नाही. खडग शस्त्र हातात खाली पडलं, खडग खाली पडलं. यासाठी सांगितलं हे तुझ्यासोबत जे झालं ना, हेच तुझ्या पूर्वजांसोबत झालेलं आहे. एक धर्माचा प्रतीक होता, धर्मराज होता तो युधिष्ठिर. एक बाहुबली होता. न हत्तींचं बळ त्या ठिकाणी होतं. भीम होता. अर्जुनासारखं धुरंधर कोणी नव्हतं. धनुर्धरही कोणी नव्हतं. नकुल सहदेवासारखे कोणीच विद्वानही नव्हतं आणि सुंदरही नव्हतं. एवढं असून सुद्धा त्यात विशेष म्हणजे गोपाळ कृष्ण महाराज स्वतः प्रत्यक्ष त्या ठिकाणी असताना सुद्धा भिकारी सारखं वनात फिरावं लागलेलं आहे. महाभारताचा प्रसंग ओढवलेला आहे. जंगलामध्ये राहावं लागलेलं आहे. का घडलं. सगळी दैवगती आहे. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर. जैसे जाचे कर्मा तैसे फळ देतो ईश्वर. जैसे जाचे कर्मा तैसे फळ देतो ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर. जीवनाचा सार हेच आहे. जे जोडलेलं आहे तेच होणार. जे पेरलेलं आहे तेच उगणार. हातातलं शस्त्र खडग खाली पडलेलं आहे. हेच झालेलं आहे म्हणाले तुझ्या पूर्वजांसोबत. म्हणून महाभारताचं युद्ध घडलेलं आहे. 11 अक्षयणी सेना ठार झालेली आहे. तिथली 7 अक्षयणी सेना किती ठार झालेली आहे. महाभारताच्या प्रसंगामध्ये किती लोक मेले तुम्हाला माहिती. आपण आपला इतिहास जाणून घेत नाही किंवा जाणून घ्यायला पाहिजे. 1 अब्ज 70 कोटी 67 लाख 50,000 एवढे सैनिक मारले गेले त्या महाभारताच्या प्रसंगामध्ये. आज 300 सैनिक मेले, 300-500 माणसं मेले, 1000 माणसं मेले, 2000 माणसं मेले. मुंबईचा बॉम्बस्फोट झाला तर 229 का 30 माणसं मेले. तर आपण आजपर्यंत त्या गोष्टीची आठवण करतो की बॉम्बस्फोट झाला होता आणि त्या ठिकाणी इतके लोक मेले होते. महाभारताच्या युद्धामध्ये 1 अब्ज 70 कोटी 67 लाख 50,000 सैनिक मेले. कोणीच राहिलं नाही. माती लाल झाली त्या ठिकाणची. आजही त्या ठिकाणची कुरुक्षेत्र या ठिकाणी जर तुम्ही गेले
उत्तर भारतामध्ये जाऊन आलेच का बरेच जण. माती आजही त्या ठिकाणची लाल आहे. लाल माती काय आहे? आपल्या महाबळेश्वरला लाल माती आहे. भारतामध्ये फक्त 2च ठिकाणी लाल माती आहे, एक कुरुक्षेत्रामध्ये, एक महाबळेश्वरला. काही ठिकाणी तुरळक ठिकाणी आहे, पण कुरुक्षेत्र या ठिकाणी मात्र पूर्ण लाल माती आहे. त्याचं कारण ते रक्ताने माखलेली आहे ती. रक्ताचे 5चे 5 नदीच्या नद्या वाहिलेल्या आहेत त्या ठिकाणी. एवढे सैनिक मारले गेले आहेत, म्हणून त्याला महाभारत बनल्या गेलेलं आहे. महाभारताचं युद्ध बनल्या गेलेलं आहे. अशा या महाभारताच्या या प्रसंगामध्ये ज्यावेळेस पांडव हिमालयाकडे गेलेले आहेत निघून, आणि गादीवर त्यांनी परीक्षिताला बसवलेला आहे. परीक्षिताला काळ म्हणजे आता कलियुगाची सुरुवात आहे, आणि कलियुगाची सुरुवात व्हायच्या अगोदर आता हिंदीमध्ये एक म्हण आहे, खुदा जब हुस्न देता है तो नजाकत आ ही जाती. खुदा ने अगर हुस्न दिया है तो नजाकत तो आनी ही चाहिए. सगळ्या गोष्टीची परिपूर्णता असेल तर माणसाला अहंकार येणं स्वाभाविक आहे. रावण पहिल्यापासून तसा होता का? रावण पहिल्यापासून तसा नव्हताच. रावणाकडे सगळ्या गोष्टी होत्या. प्रकांड पंडित होता तो, महादेवाचा निस्सिम भक्त होता, मातृभक्त होता. 9 ग्रहाच्या 9 पायऱ्या त्यांनी आसनावर बनवलेल्या होत्या. आसनावर चढत असताना आपली चढलो ना मी, अशा पायऱ्या 9 ग्रहाच्या बनवलेल्या होत्या. त्याला बसण्यासाठी इंद्राचं सिंहासन होतं. आपल्या राज्यामध्ये फार सुखी होता तो. पण शूर्पणखा त्या ठिकाणी येते. शूर्पणखाचा झालेला घोर मनस्वी अपमान, ही गोष्ट कधी आली तर तीही सांगेल तुम्हाला. ती येऊन सांगते भावाकडून वैर उगवायचं होतं, म्हणून ती स्वतः या ठिकाणी नाशिक या ठिकाणी जवळ येते. रामाला म्हणते मला लग्न करायचंय. श्रीरामाला म्हणते मला लग्न करायचंय. श्रीरामाने माझं लग्न झाले नाही बाबा, हा भाऊ माझा रिकामा आहे. लक्ष्मणाला विचार. लक्ष्मणाला खिजवते. लक्ष्मण रागे भरतात, तिचं नाक कापतात. त्याला निमित्त पाहिजे. शूर्पणखा पुन्हा लंकेमध्ये जाते आणि भावासमोर रडते. पाय म्हणाले भावा, तुझ्या बहिणीची काय अवस्था केलेली आहे. पहिलेच अहंकाराने भरलेला हा सगळ्या गोष्टीची परिपूर्णता आहे. बहिणीचा झाला अपमान, आणि त्या अपमानामुळे घडलेलं पूर्ण रामायण आहे. आपल्या ठिकाणी तो राज्यामध्ये फार सुखी होता. तो त्याला काही अडचण होती. सोन्याची लंका होती त्याची. एक प्रवचनकार सांगतात 450, त्याचं 1 कोटी मतदान, 1 पेटी मतदान होतं त्याचं. हा भरल्यापूर्वीला त्याचा परिवार होता. त्याला काही गरज नव्हती रामांना खेळायची. पण अहंकार, सगळ्या गोष्टी आल्या की अहंकार येत असतो. म्हणून म्हणजे खुदा हुस्न देता है तो नजाकत आ ही जाती है. अहंकार, परिस्थिती अहंकाराने भरलेली आहे. कलियुगाची सुरुवात झालेली आहे. बसायसाठी जागा दिलेली आहे. 5 ठिकाणी जागा दिली. जुगारामध्ये ज्या ठिकाणी वेश्या जातील, त्या वेश्या राहतील त्या ठिकाणी. ज्या ठिकाणी तुम्ही मद्यपान करताल त्या ठिकाणी. सोन्यामध्ये असं त्या कलियुगाला जागा दिलेली आहे. ते मुकुट घातलेलं आहे डोक्यावर. आणि असं मुकुट घालून एक दिवस परीक्षित जंगलामध्ये गेले. आणि जंगलामध्ये गेल्यानंतर वाट चुकल्यानंतर अनायशा जंगलामध्ये एक ऋषी त्यांना दिसलेले, तपश्चर्या करत बसलेले. त्यांचं नाव होतं शमिक ऋषी. शमिक ऋषी ध्यानस्थ बसलेले. वाट चुकल्यामुळे तहानलेले हे परीक्षित राहिले. इकडे तिकडे पाणी पाहतायत. पाणी कुठं भेटत नाहीये. म्हणून त्या ठिकाणी एक ऋषी बसलेले. त्या ऋषींजवळ जातात आणि त्या ऋषींना हाक मारतात. ओ ऋषीवर, मी ह्या राज्याचा राजा, महापराक्रमी, महावीर परीक्षित आहे. मला पिण्यासाठी पाणी हवं आहे. शमिक ऋषी मात्र ध्यानस्थ बसलेले आहे. डोळे उघडायला तयार नाही, पाहायला तयार नाही. डोक्यावर करी बसलेला आहे, अहंकाराने भरलेला आहे. आणि ज्यावेळेस त्यांनी हे आपलं शब्द ऐकत नाहीये म्हणल्यावर त्यांना अत्यंत संताप झालेला आहे परीक्षितांचा. त्यांनी जवळ एक साप पडलेला होता. ते साप उचलला त्यांच्या गळ्यामध्ये टाकलं. तरी ऋषी ध्यानस्थच बसलेले आहे. ध्यानस्थ बसलेले ऋषी तपश्चर्येमध्ये लीन आहे.
तरी हलत नाही, साप टाकल्यावर बी हलत नाहीये. रागे रागे त्या ठिकाणाहून तो परीक्षित राजा निघून गेलेला आहे. थोड्या वेळाने त्या शबीक ऋषींचा मुलगा, ज्याचं नाव शृंगी होत. शृंगी नाव ठेवायचं कारण बी आहे, शृंगी म्हणजे शिंग, त्यांच्या डोक्यावर असं शिंग होते. असे दोन आलेले, एक ऋष्यशृंग ऋषी आहे. ऋष्यशृंग स्त्री पुरुष याचा विभाग ही नाही, त्याच्या पूर्ण स्वामी सूत्रपाठात सांगितलेला संवत्सरची लीळा. आणि हे शृंग ऋषी, त्यांचा मुलगा तो शबीक ऋषींचा त्या ठिकाणी येतो. आपल्या वडिलांचा झालेला अपमान तो पाहतो. गळ्यामध्ये साप टाकलेला आहे. वडिलांची तंद्री भांगल्यानंतर, समाधी भांगल्यानंतर वडिलांना विचारतो, हे कोणी केलेलं आहे? कोणी केला असा अपमान तुमचा? ऋषी म्हणाले, मला तर काही माहित नाही, मी ध्यानस्थ होतो, पण कोणतरी मला पाणी मागत होतं. मी त्याला प्रश्नाला काही उत्तर दिलं नाही, म्हणून त्यांनी माझ्या गळ्यात साप टाकलेला आहे. संतापलेला तो शृंगी ऋषी त्या ठिकाणी मागचा पुढचा विचार न करता, त्याला माहितच नाही, कारण त्यांनाही माहित नव्हते की राजा आले होते. परीक्षित होता, त्यांनाही माहित नाही. ते सगळे कोणतरी आला होता. हे म्हणजे जो कोणी माझ्या वडिलांचा अपमान केलेला आहे त्याला हात सर, त्याला 7 दिवसामध्ये डसेल आणि तो मृत्यूला पावेल. ही वार्ता ज्यावेळेस परीक्षितांना कळली, ऋषींचा शाप आहे. साधू संतांची थोडी कधी करू नये, साधू संतांच्या वाटी जाऊ नये, साधू संतांची श्रद्धेने, प्रेमाने, जवळीकतेने जवळच राहावा. दोन हाताचं अंतर ठेवूनच राहावं. साधूंचं मोठं विचित्र काम असतं. साधू जर प्रसन्न झाले तर आयुष्याचं कल्याण आहे, आणि साधू जर बिघडला संसाराचा बिघाडा करून टाकते. म्हणून साधू लोकांपासून थोडंसं दोन अंतरच ठेवावं. अग्नीचा संबंध तोपर्यंत करावा जाऊ तो वातस्पेष्मामध्ये चक्रधर स्वामींचं सूत्र आहे. अग्नीचा संबंध कसं 2 हात लांबूनच करावा लागतंय. जास्त आगीजवळ जाऊ नये. आगीजवळ गेल्यानंतर काय होतं, एकदा हातपाय जाळून टाकेल, त्याचं भस्म करून टाकेल. हे आपल्यावर डिपेंड आहे. साधूंचा श्राप आहे. ज्यावेळेस परीक्षितांना कळलं की 7 दिवसामध्ये आपला मृत्यू आहे, वाणी तरी ही जी वाणी झालेली आहे, शाप जो दिलेला आहे तो सत्य होणार आहे, त्याला दुमत नाही. मग दुमत नाही म्हणल्यानंतर ती आता पळतच पुन्हा तिथून आपल्या राजदरबारातून निघाले आणि व्यास ऋषीच्या शरण गेलेले आहेत. आणि व्यास ऋषींना सांगितले की ऋषीवर, माझ्याकडून कळत न कळत असं पाप घडलेलं आहे. एक ऋषींच्या गळ्यामध्ये मी मेलेला साप टाकलेला आहे आणि त्यांच्या मुलाने मला शाप दिलेला आहे की 7 दिवसामध्ये माझा मृत्यू होईल. मी मृत्यूला घाबरत नाही हो, परंतु सर्पदोषाने माझा मृत्यू होईल. मृत्यू कधी कोणाला कळतो का? जन्माची तारीख तरी, जन्माची वेळ तरी आपल्याला कळते. जन्म कधी होणार, 9 महिने 9 दिवसानंतर होणार, इतक्या वाजता होणार हेही आपल्याला माहित नसतं. पण आता कळायला लागलेलं आहे. सिझरिंग केले जाते आणि सिझरिंग करून बरोबर त्या टायमाला सांगितलं जातं डॉक्टरला की डॉक्टर ह्या टायमाला आम्हाला मुलगा झाला पाहिजे, ह्या नक्षत्रामध्ये झाला पाहिजे, ह्या वेळेमध्ये झाला पाहिजे. म्हणजे आता या ठिकाणी जन्माची वेळ कळायला लागलेली आहे, पण मरणाची वेळ कधी कळत नाही. मग कोणी असो, मग साधा गृहस्थी असो की साधू संत असो की ऋषी महर्षी तपस्वी असो, कधीच कोणाला कळालं नाही. फक्त एवढं आहे, आयुष्यभर आपण जे जगलेलो आहे ते मृत्यू किती आपल्याला, मृत्यूच्या शेवटी आपल्याला कोणताही त्रास होऊ नये एवढी मात्र देवाला विनंती करावी की देवा, अंतकाल जब आएगा तुम सामने हो, कोई रोग ना सतावे, यम दृश्य ना दिखावे. एवढं मात्र करावं, एवढं मात्र करावं. आणि असं ज्यावेळेस त्यांना कळलेलं आहे आणि कळल्यानंतर व्यासांजवळ जातात. व्यास सांगतात, बाबा दिलेला शाप हा खरा होणार आहे, त्याच्यासाठी एकच उपाय आहे. या जीवनातून जर मुक्ती हवी असेल तर तुला गोपाल कृष्ण महाराजांचं जे चरित्र आहे, बाळ लीला जे आहे, जन्मापासून कंसवधापर्यंत 7 दिवसामध्ये मी तुला तेवढं सांगू शकतो. आणि ते जर ऐकलं तर तुला या आवागमनातून, संस्कृती बंधनापासून तुझी मुक्तता होईल, एवढं मी सांगू शकतो. मग हे जे सांगितलं गेलेलं आहे, हे जे 7 दिवसामध्ये भागवत सांगितलं गेलेलं आहे, गोपाळ कृष्ण महाराजांच्या पवित्र
संपूर्ण परिवारासह त्यांना त्या ठिकाणी सांगितले गेलेले आहे. त्यालाच म्हटलेलं आहे भागवत. आणि त्याचीच ही सुरुवात आहे की आजचा विषय ग्रंथ महिमेचा आहे. ग्रंथाची महिमा काय आहे? आता विषय इथून सुरू होतो. ग्रंथाची महिमा काय आहे? ग्रंथ ऐकल्यानंतर काय होतं? जसं परीक्षित राजा 7 दिवसामध्ये ग्रंथाचं श्रवण केल्यानंतर लिहा ऐकल्यानंतर त्याचा मृत्यूपासून भय निघून गेलेला आहे. मृत्यू म्हणावं कशाला? मृत्यू आहे तरी काय? श्री चक्रधर स्वामींच्या सूत्रपाठ या महाग्रंथामध्ये थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे. समान वायुशी लिंग देहाची उत्क्रमण याते मृत्यू होईल. शरीरावी दशेंद्रिय दशवायू आहे. त्याच्यामध्ये प्राण व्यान अपान समान उदान नाग कूर्म क्लिकरी देवदत्त आणि धनंजय हे दशवायू आहे. त्याच्यात समान वायूच्या योगाने लिंग देहाचे उत्क्रमण जीवात्म्याचं पुतटून काढणे ह्या शरीरातून याचे मृत्यू होईल. याला मृत्यू असं म्हटलं गेलेलं आहे. आणि हे मृत्यू आणि मोक्ष हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एका शरीरामध्ये दोन्ही गोष्टी घडतात. माणसांचं मोह जिवंत आहे आणि श्वास बंद झाला त्याला मृत्यू म्हणतात. माणसांचे श्वास सुरू आहे पण त्याचा मोह निघून गेलेला आहे याला मोक्ष म्हणतात. आणि ही कथा आपल्याला मोहबंधनातून मुक्त करते. याच्यातून आपल्याला जिवंतपणे मोक्ष देते. जिवंतपणे मोक्ष आपल्याला कसं जगता येईल? मग मोह आणि प्रेम याच्यामध्ये काय अंतर आहे? प्रेमाची उत्तरावस्था मोह आहे ना. आज मुलांचं माझ्या मुलामध्ये माझं प्रेम आहे. मुलांचं प्रेम आपल्या आई वडिलांचं प्रेम मुलामध्ये असतोच. मग धृतराष्ट्राचं सुद्धा दुर्योधनामध्ये प्रेमच होतं ना का मोह होता? आपण काय वाचतो पेपर मध्ये, काय वाचतो किंवा काय सांगतो आपण? धृतराष्ट्राचा मोह हा त्याच्या पूर्ण कुळाला घेऊन उडालेला आहे. धृतराष्ट्राचं जर प्रेम असतं तर महाभारताचा प्रसंगच घडला नसता आणि दुर्योधन इतका नीच कोटीला गेलाच नसता. इतक्या पराकोटीला त्यांनी गेलेच नसते सगळे काम. म्हणून मोह ज्यावेळी संपून जातो, मोहक्षय झालेला आहे म्हणजे मुक्त झालेला सगळ्या गोष्टी. एखादा मोबाईल तुमच्या जवळ आहे आणि या मोबाईल मध्ये ज्यावेळेस तुम्ही रिचार्ज आहे त्यावेळेस तुम्ही त्याला पाहता, त्याला चार्जिंग करता, त्याला जतन करून ठेवता. काही वेळानंतर त्याचं मोबाईलचं रिचार्ज संपून जातं, त्याची चार्जिंग संपून जाते. तुम्हाला त्या गोष्टीचं काही वाटत नाही. मात्र कधी कधी असं होतं की 1 मिनिट जरी नेट बंद पडला तरी आपल्याला विसरल्यासारखं होतं. आपण मोबाईल विसरू शकत नाही. 1 मिनिट इकडे तिकडे मोबाईल आहे किंवा मोबाईल कुठे झाला, कुठे गेला. किंवा आपण देवपूजा करत असताना कधी कधी मोबाईल बाजूला ठेवत असतो आणि देवपूजा आटपली की असं बोलतो जसं त्या ठिकाणी काय पीएमसीएमचा एखादा आपल्याकडे मेसेज आलेला आहे की एवढी जी आवडी असते ना याला म्हणतात मोह. असला तर ठीक, नसला तरी ठीक. आहे म्हणून खिशात ठेवला, नसला तरी त्याचं काही वाटत नाही, याला म्हणतात प्रेम. या दोन गोष्टीमध्ये फरक आहे. ही कथा महत्वाची आहे. ही कथा तुम्हाला मोहापासून मोकळी करते. कथा दुःखारी कथा मुक्तकारी कथा
सुरुवात जी होते ती धुंदली आणि आत्मदेव आणि त्यांचा मुलगा असलेला धुधुकरी आणि गोकर्ण यांच्या कथेपासून सुरुवात होत असते. आता ही कथा तुम्हाला थोडक्यात सांगून देतो भागवताची. आत्मदेव अत्यंत सात्विक आणि शुद्ध अंतःकरणाची माणसं, ब्राह्मण आहे. त्यांची पत्नी आहे धुंदली, अत्यंत व्यसनी आहे, कजाक आहे. संसारामध्ये चांगली पत्नी भेटायला सुद्धा नशीबच लागतं. सगळ्यांना चांगली पत्नी भेटेल असं कधी होत नाही. बहुतेक भांडुकळीच राहील, लक्ष देणार नाही, दुसरीकडेच लक्ष राहील. कधी कधी आम्ही ते फेसबुकवर वगैरे पाहत असतो. बाई स्वयंपाक करते, मोबाईल मध्ये पाहते, बाळ रडतंय, बाळाला दूधची बाटली द्यायची तर बाई उचलते त्याला कचऱ्याच्या पेटीत टाकते. असे बरेच प्रसंग आता आपल्याला बरेच नानाविध त्या मोबाईल मध्ये पाहायला भेटत असतात. स्त्री चांगली भेटणं ही फार भाग्याची गोष्ट आहे. आणि एक लक्षात ठेवा, ज्याची पत्नी चांगली ना त्याचा संसार चांगला. ज्याची पत्नी अशी कजाट असली, अशी भानबुगडी असली, जीव घेणारी असली, त्याला जीवनपणी या ठिकाणी त्या माणसाला नरक असते. त्याला नरक दुसरीकडे जायची पाहायची काही गरजच नाही, जीवनपणीच नरक येतात. म्हणून एक लक्षात ठेवा, तुम्ही सगळे आमच्या माया बहिणी आहात, आया बहिणी आहात. आपण मानव संप्रदायाचे, आपल्यामध्ये तसं नाही आहे. पण जनरल बाहेर स्पीकर लावलेले, बाहेर लोक ऐकताय, कोण सांगतो तुम्हाला नाही सांगत. तुम्ही माझ्यापेक्षा विद्वान आहात सगळे, तुम्हाला सगळं माहिती आहे. याची बायको चांगली, त्याचा संसार चांगला. आत्मदेव नावाचे तुंगभद्रेच्या नदीकाठी राहणार आहे. आता ही तुंगभद्राच काय घेतली? इथं तर गोदावरी आहे, गोदावरीच्या ठिकाणी सांगायचं असतं, यमुनेच्या ठिकाणी सांगायचं असतं. तुंगभद्रा का सांगितलं गेली? आता तुंगभद्रा हा जो आहे, या शब्दामध्ये बी फार मोठा भावार्थ आहे. तुंग म्हणजे विशाल, भरपूर, आनंद. भद्र म्हणजे चांगलं करणारी. असे चांगलं करणारी तुंगभद्रा नदीच्या काठी आत्मदेव नावाचे एक ब्राह्मण राहत होते. त्यांची पत्नी होती धुंदली. धुंदलीला एक बहीण होती, ती तिची सवतवी होती. ते त्या ठिकाणी दोघं राहायचे. बरेच दिवस आत्मदेवांना मूलबाळ नव्हतं. प्रत्येकाची ती कोणी साधू संत त्या गावामध्ये आला, त्यांना घरी न्यायची, त्याची भरपूर सेवा करायची. एक दिवस एक संत आले. आता सगळ्या गोष्टींची संपन्नता असताना पण घरामध्ये बाळगत नाही, हे दुःख होत. कारण संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, आकाशम रवी रत्नानी ग्रहरत्नानी बालक सैन्यांचे गजरत्नानी समारत्नानी पंडिता. घर करोडो रुपयाचं आहे, पण घरामध्ये जर बालक नसेल तर घर उदास खायला उठत असते. आकाशम रवी रत्नानी, आकाशामध्ये रत्न जे आहे ते सूर्य आहे. रवी म्हणजे सूर्य. ग्रहरत्नानी बालक आहे, ग्रहाचं रत्न जे आहे बालक आहे, ती साठत असतं, लवडत असतं, भिंतीवर लिहित असतं, त्रासदायक असतं. आईला भरपूर त्रास देतं, वडिलांनाही त्रास देतं, पण तरी घरामध्ये बालक असल्याशिवाय घराला शोभा नसते. हे सांसारिक लोकांसाठी आहे. आकाशम रवी रत्नानी ग्रहरत्नानी बालक सैन्यांचे गज रत्नानी. सैन्यामध्ये गज जे आहे, हत्ती, काही करत नाही. ते अंबारीमध्ये बसलेला एक माणूस हातामध्ये असं बाण घेतलेलं असतं, पण सैन्याची शोभा असते. ती पायदळ असेल, अश्वदळ असतील, घोडदळ असतील, रथावर चालणारे असतील, पण गजावर बसणारे सुद्धा त्या ठिकाणी अंबारीमध्ये बसलेले, ही फक्त शोभा आहे, करत काही नाही, त्याच्याकडून म्हणतही नाही कोणी. सैन्यांच्या वेगळ्या रत्नानी आणि सभारत्नानी पंडिता. या सभेमध्ये सगळे तुमच्यासारखे असे विद्वान बसलेले आहेत. त्या ठिकाणी आमच्यासारखे एखादा येडा जरी बसला तर काय फरक पडतो? एवढ्या मोठ्या सगळ्या विद्वानांच्या सभेमध्ये एक माणूस पाहतो. सभारत्नानी पंडिता. आत्मदेवांच्या घरामध्ये सगळ्या गोष्टींची संपन्नता होती, सगळं काही भरपूर होतं. एक सोडून दोन पत्न्या होत्या, पण घरामध्ये मूल बाळ नव्हतं, म्हणून दुखी राहायचे. आता शेजारी पाजारी कसे असतात विचित्र. काय गं बाई, तुझ्या घरामध्ये किती आहे, तुमच्याकडे किती सोन्याची दागिने, हे कधी विचारणार? हे नंतर विचारते. हो बाई, लग्न झालं, काही पाळणा पिळणा काही हलतं काय, हिरवायचे. बाई प्रसून गेली, आत्मदेव प्रसून गेले. लोक ते आत्मदेवालाही नाव ठेवायचे. बाईला तर काही फरक पडत नव्हता. बाई आय्याशी करणारी होती, मस्त आरामशीर खाणे पिणे, मस्तपैकी राहणे, छानपैकी छान शौकत मध्ये राहणे, त्यांना काही गरज नव्हती.
पण आत्मदेवांचं मन मात्र जळायचं की आपल्याला देवाने असं का केलं. आपण एवढे सात्विकतेने राहतो, आपण सज्जनतेने राहतो, साधू संतांची सेवा करतो, धार्मिक आहोत, मग देवाने असं का केलं आपल्यासोबत. एक दिवस एक ऋषी आले त्यांच्याकडे, त्यांची सेवा केली. ऋषीने जाताना त्यांना फळ दिलं एक प्रसन्न होऊन की हे घ्या फळ, हे तुमच्या पत्नीला खाऊ घाला. आत्मदेवाने ते फळ घेतलं आणि आपल्या बायको जवळ आले, धुदली जवळ, आणि तिला म्हणले हे बाई, हे ऋषींची सेवा केली, त्यांनी आपल्याला फळ दिलेलं आहे, फळ खाय, आपल्याला मुलगा होईल. धुंदली म्हणाली असे बाबा लोकांच्या फळ दिल्यानं कुठं पोरग होत असतं का. मग एवढं विज्ञान वगैरे हे काय, असं कुठं फळ काही होत नसतं. ती म्हणाली बरं, म्हणून त्यांनी घेतलं. आतमध्ये म्हणाले खाऊन टाक, काय फरक पडते, झालं तर ठीक, नाही झालं तर जाऊ दे, काय फरक पडणार. धुंदलीने ती घेतलं. घरामध्ये गाय होती, त्या गायीला नेऊन खाऊ घातली. बरेच दिवस झाले, ऋषी पुन्हा त्या ठिकाणी आले. ऋषी आल्यानंतर त्यांनी विचारलं, का हो ऋषी, बाबा हे का हो आत्मदेव, आम्ही तुम्हाला फळ दिलं होतं, काही दिसत नाही, चिल्ला पिल्ला तुमचं कुठे आहे. ते म्हणाले मी पत्नीला दिलं होतं. पत्नीला विचारलं, बाई तुला फळ दिलं होतं कुठे आहे. ते म्हणाले ती फळ मी गायला खाऊ घातलं. जाऊन पाहिलं गायीच्या पोटी, त्या ठिकाणी तो बाळ होता. काही दिवसानंतर ते बाळाची गायची हे झाली, तर त्याच्यातून जो मुलगा झाला तो गोकर्ण. मुलासारखा मुलगा, पण गायीसारखे त्याचे कान होते, म्हणून त्याला गोकर्ण असं नाव पडलं. तेव्हा कुठे त्याला विश्वास बसला की या ऋषींच्या फळाने सुद्धा त्या गायीला मूल झालं. मग ते ऋषींचे पुन्हा त्या आत्मदेवाने पाय धरले. ऋषीवर जाऊ द्या म्हणाली, ही अशी कजाक भांडकुदळी बायको माझी, क्षमा करा तिला, पुन्हा काहीतरी अशी आमच्या अनुकंपा करा. ऋषीने पुन्हा फळ दिलं. तुम्ही संत माय बाप, 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 आत्मदेवाने विनंती केली, पुन्हा दुसऱ्यांदा फळ दिला गेला. आता एक मुलगा गोकर्ण झाला होता. आत्मदेवांना विश्वास वाटला, आत्मदेव निश्चिंत झाले. पुन्हा दुसरा फळ घेतलं, त्या धुंदलीला दिलं गेलं. धुंदलीने ते फळ खाल्लं नाही, आपल्या बहिणीला खाऊ घातलं. आणि ती बहीण जी होती
तीही आपल्या मोठ्या बहिणीसारखीच होती. त्याच्या पोटी जो जन्म झाला त्याचं नाव ठेवलं गेलं धुंदुकरी. आता गोकर्ण जो होता गाईसारखे त्याचे कान होते. आता ही त्याचा कसं आहे, आपला तो बाळ्या, दुसरा तो बोला ना यार, बोल झाले का, थांबू का? दुसरा तो कारट्या. आता गाईच्या पोटी झालेला तो, तिला काय कळ वाटणार आहे? हा, हिला जर पासून तिच्या कळा झाल्या असतात तर याला तिला तिच्याविषयी आपलं पण वाटलं असतं. आता त्या गोकर्णाविषयी काही वाटत नव्हतं, गोकर्णाचं दिलीश करायचं. पण गोकर्ण हा अत्यंत धार्मिक निघाला. आणि धुंदुकरी हा जो आहे, आता हा बहिणीचा मुलगा होता, त्याच्यामुळे तिला फार त्याचं कौतुक वाटायचं. तिला भरपूर खाऊ पिऊ घालणे, वस्त्र देणे, सगळे ऐशोआरामचं सामान लहानपणापासून देणे, सगळ्या गोष्टीची उपलब्धता ज्यावेळेस वाढली, अति लाड अति कोड कौतुक झालं, धुंदुकरी बिघडला म्हणजे इतका बिघडला की मद्यपान करायला लागला, जुगार खेळायला लागला, सप्तव्यसन त्याच्या ठिकाणी आहे. देव धर्म सगळं काही विसरला. आत्मदेवाने प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं. आपल्या सात्विक असलेल्या मुलाचा द्वेष केला जातं. आपला मुलगा आपल्यापासून दूर, त्याला त्यांनी करून टाकलं, त्याला विद्याभ्यासासाठी ठेवलं. धुंदुकरीचे हे चाळे पाहिले. आत्मदेवाला ते पाहुल्या नाही गेलं. आत्मदेवाने आपल्या देहाचा त्याग केला. आता हा धुंदुकरी आता पूर्ण घराचा मालकच झाला, कारण हा शिकण्यासाठी होता गोकर्ण. सगळ्या गोष्टी या ठिकाणी सुरुवात अगदी वरांगणाकडे जाणं, वरांगणा घरी आणणं, ऐश आराम करणं, एक सोडून 4 महिला जुगाराचे डावच घरामध्ये बसायला लागलेले. सगळी प्रॉपर्टी होती नव्हती, सगळ्या गोष्टीला चुना लावला. पैसा होता तर सगळ्या गोष्टी होत्या. गुळ होतं तोपर्यंत मुगळे होते. गुळ संपला, मुगळे पळाले. मित्र कोणी ओळखीना, महिला कोणी येत होत्या बाहेरच्या, त्या येणं बंद झाल्या. हा दारूच्या आहारी इतका गेला की भीक मागायची पाळी आली. दारू पिऊन पिऊन सगळ्या शरीराचा सत्यानाश झाला. कधी देव नाही, धर्म नाही, साधू नाही, संत नाही, काही नाही. ज्याला आपल्या शुद्ध मराठी भाषेमध्ये आपण म्हणतो, उसाच्या पोटी काय, उसाच्या पोटी पुरुष जन्मला. चाहे बेटा कितना भी प्यारा हो, उस सर पे बिठाना चाहिए. चाहे बेटा कितना भी प्यारा हो, उस सर पे बिठाना चाहिए. जिस भवन में साता राम हो, उस भवन हा इतिहास आहे. कथा म्हणजे कथिलेल्या, वार्ता म्हणजे वर्तलेल्या. ही कथा नाही, हा इतिहास आहे. इतिहास, इति म्हणजे असे, हास म्हणजे घडले.
ही सत्य घटना आहे. दुधुकरीची गोकर्णाची ही सत्य घटना आहे. आता यांनी जे भजन म्हणलेलं आहे, सुंदर भजन आहे. काय सुरुवातीला कळवा, जिस भजन में श्याम का नाम जिस ना घर हो, में श्याम का नाम ना हो, उस भजन को गाना ना चाहिए. जिस घर में श्याम का नाम ना हो, जिस भजन में श्याम का नाम ना हो, उस भजन को ना गाना चाहिए. ज्या गाण्यामध्ये देवाचं नाव नाही, ती काही गाणं आहे का? सुख शय शृंगार हे तिन्ही नाही ते काही का गोष्टी, ती अरण्य रुदन की आमच्या देवाला मी सांगितलेलं आहे. ज्यामध्ये सुख नाही आहे, आपल्याला समाधान भेटत नाही. श्रेय नाही, पारत्रिक आपल्याला त्याच्यामध्ये काही भेटणार नाहीये. सुख श्रेय शृंगार, शृंगारिकता नाही, ते काही काय गोष्टी, ते काही गोष्टी झाल्या का? ते काही कथा झाले का? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाची कथा आणि माणसाची व्यथा ही अनंत, याला अंतच नसते. देवाच्या कथा तुम्ही कितीही सांगा, ज्या ज्या वेळेस जितक्या वेळेस तुम्ही सांगताल त्यामध्ये नवीन काहीतरी नवनीत निघतंय. आणि संसाराची व्यथा, त्यालाही काही अंत नसते. तुम्ही आता धुणं धुवा, तिथून उठा, 2 खांब सोडून 10 किलोमीटर 10 फुटावर दुसरी बाई भेटू द्या, लगेच संसाराचं धुणं सुरू होतं. संसाराचं धुणं सुरू होतं, आपलं धुणं सुरू होतं. आणि नवऱ्याच्या सगळ्या माहेरचं तर सगळं त्याचं धुणं सगळं धुण होतं. त्याला अंतच नाही. ही कथा आहे, त्या दिलेली आहे, पण इतिहास आहे, हे सत्य घटना आहे, असं घडलेलं आहे. त्या ठिकाणी दुधुकरी पूर्ण सत्य व्यसनामध्ये लिप्त झालेला आहे, काहीच राहिलं नाही. शेवटी अशा माणसाचं कसं होतं, जिस भजन में भगवान का नाम न हो, जिस घर में भगवान का नाम न हो, उस भजन को न गाना चाहिए, ना उस घर में जाना चाहिए. त्या घरात जाऊ नये, पाऊल ठेवू नये त्या घरामध्ये ज्या ठिकाणी देवाचं नाव नाही. भाग्यवंता घरी भजन पूजन, त्याची वाट पाहे यदुनंदन असं म्हटलं जातं. भाग्यवंतांच्या घरामध्ये भजन पूजन देवाचं, संतांचं घडत असतं. त्याची वाट पाहे यदुनंदन, देव त्याचीच वाट पाहत असतात की कुठं माझी कथा चालते, कुठं माझी वार्ता चालते, कोण त्या ठिकाणी बसलेलं आहे, कोण त्या ठिकाणी आळसानं बसलेलं आहे, कोण उगाच पळत बाबा काही बोलू नये म्हणून बसलेले आहे. असं सगळे या ठिकाणी सगळं आहे. हौसे गौसे नवसे सगळे असतात. पण तरी ऐकावं, देवाचं नाव ऐकावं. ह्या कथेने काय होतं, जसं धुंदुकरी आहे, धुंदुकरीचं काय झालं, सप्त व्यसनामध्ये असलेला, मग अशा ज्या मुखामध्ये देवाचं नावच नाही, है का नाही, है आंख वो जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो शाम, शीश जो है वो जो शाम का दर्शन किया करे. हीरे मोती से नहीं है शोभा इन हाथों की, हे हाथ जो दान दिया करे, प्रभु का नाम का स्मरण किया करे. शोभा त्याची आहे. हातामध्ये तुम्ही किती अंगठ्या घातलेल्या आहे, किती तुमच्या हातामध्ये ब्रेसलेट आहे, याला काही महत्व नाही आहे. त्या हातामध्ये देवाच्या नामाची गाठी आहे का, याला फार महत्व आहे. नाम कपडे असू द्या, पण हातामध्ये जर गाठी नसू द्या, त्या हाताला महत्व नाही आहे. मग असे हात किती येतात आणि किती जातात. पण ज्या हातामध्ये गाठी आहे ना, की आजही त्या ठिकाणी श्रद्धेने आणि नतमस्तक त्याच्या ठिकाणी त्या फोटोवर असो किंवा त्या मूर्तीसमोर असो, मात्र नतमस्तकच होतो. कारण त्या हातामध्ये देवाचं नाव आहे, देवाच्या नामाची गाठी आहे. वो कितना सुंदर होगा,
सोनं आहे, किती हिरे मोती आहे, याला काळही महत्व नाही. तुमच्याकडे किती प्रॉपर्टी आहे महत्वाचं नाहीये. एक काळ असतो, एक वेळ असते, एक वय असते. ते वय संपल्यानंतर तुम्हाला हे विचारतील तुमची मुलं काय करतात. त्यावेळेस तुमचा किती व्यवसाय चाललेला आहे, तुम्ही किती पैसे कमवतात, तुमच्याकडे आवक किती हे विचारले जात नाही. तुमची मुलं काय करतात. एक वय असते. आणि वय झाल्यानंतर प्रत्येक पालकांना हे बाहेरची माणसं, आमच्यासारखी माणसं विचारतात का मुलं काय करतात तुमची. एक सावकार होता, अत्यंत धार्मिक होता. कोणी संत आले की त्यांची सेवा करायची. संतांनी घरी यायची, संतांची सेवा करायची. एक दिवस एक संत आला, पैसा भरपूर होता, 5 गावामध्ये सावकारी होती, 4 मुलं होते, सर्वांग सुंदर होतं, बायको सुंदर होती, घर मोठं गट होतं, सगळ्या गोष्टी होत्या. संत त्या ठिकाणी आले, संतांची सेवा केली, पण सावकार होते, मोठी माणसं होती, काम होते म्हणून निघून गेले. घरामध्ये पत्नीने त्यांना बसवलं, आदर आणि सत्कार केला, जीव भाऊ घातलं. संतांनी लावा जावा पाहिला आणि आता सावकार बाहेर गेल्यामुळं ताट वाढायला आलेली ती सावकारी बाई त्यांना विचारलं, का बाई तुमचे पतिदेव काय करतात. ते म्हणाले, बाबा छोटं मोठं काम आहे म्हणाले आमचं. आता नव्या परके माणसाला तरी काय सांगणार, छोटं मोठं काम आहे म्हणाला, काम आहे म्हणाले. आता छोटं मोठं काम असणाऱ्या माणसाकडे एवढा लावा जमा नौकर चाकर एवढं नसतं तर संतांनी ओळखलं. सगळ्या गोष्टी काही सांगत नसतात, संतांनी ओळखलं. चला ठीक. तुम्हाला मुलं किती आहे. ते मुलं मला 4 आहे. ते म्हणे काय करतात. ते म्हणे वडिलांच्या कामामध्ये हात पटवतात, त्यांना मदत करतात. तुमच्याकडे पैसा किती आहे बाई. ती म्हणाली, बाबा काय सांगावं तुम्हाला, इतका पैसा आहे आमच्याकडं. आमची 4 मुलाचे 8 हात आणि माझ्या नवऱ्याचे 2 हात, 10 हात मोजले तरी आमचा पैसा जमणार नाही, इतका पैसा आमच्याजवळ. संतांनी त्यांच्याकडे पाहिलं, जेवणाचं ताट होतं, जेवण केलं. आता उठायला लागले तेवढ्यात सावकार आले. सावकार आल्यानंतर सावकारने हात जोडले, पाय उडे पडले. प्रभूवर जेवले का म्हणाले, तृप्तीपर्यंत झालं ना जेवण, म्हणाले झालं. चला म्हणाले, तुम्हाला जायचं असेल मी तुम्हाला सोडून देतो. म्हणून सावकार समोर पुढे निघाले. त्यांच्या मागे संतांची भोंगली वगैरे हातामध्ये कमंडलू सावकारने घेतलं. दरवाजाच्या बाहेर निघाले तर संत पुढे चालायला लागले. आता त्यांना काय माहिती, घरापर्यंत ते सावकार पुढे होते, त्याच्यानंतर संत पुढे झाले, सावकार मागे. भोंगली खांद्यावर सावकारांच्या हातामध्ये कमंडलू आहे, संत पुढे चालतायत. आता त्यांना असं वाटलं, आता आपण जेवण खाण वगैरे केले, दक्षिणा वगैरे घेतली, सगळं झालं व्यवस्थित. सावकाराला काही बोललोच नाही ना, पुन्हा आपण विचारू त्यांना, बोलू काहीतरी. का हो म्हणाले, राजे काय काम आहे तुमचं. ते म्हणाले, काही ईश्वराचं काम आहे म्हणाले. या ईश्वराच्या भगवान के काम में हात वाटा राहून. ते म्हणाले समजलं नाही. ते म्हणाले सगळं देवाचंच आहे, देवाच्या कामामध्ये थोडंसं आपलं खालीचं वाटा म्हणून थोडंसं काम करतो म्हणाले, काही जास्त मोठं काम नाही. आता देव अनंत आहे, सारी सृष्टी परमात्म्याची आहे, आम्ही किती आहे. एखादा पूर्ण विश्वाचा असा जर ती गोलक पाहिलं आपण, पृथ्वी जर पाहिली, पृथ्वीमध्ये जर तुम्ही विचार करायला लागले की भारत कुठे आहे, तर एवढ्या मोठ्या पृथ्वीमध्ये भारत किती आहे, एवढूसा आहे की नाही. भारताचा फोटो किती, एवढ्या मोठ्या पृथ्वीच्या त्या गोलामध्ये एवढूसा. त्या भारतामध्ये महाराष्ट्र किती आहे, ते म्हणाले एवढूसा. त्याच्यामध्ये आळेफाटा किती आहे, दिसत बी नाही. आणि आळेफाट्याचे तुम्ही सावकार आहे, दाखवा तुमचं अस्तित्व कुठे आहे एवढ्या मोठ्या पृथ्वीमध्ये. मग एवढ्या अनंत सृष्टीचा मालक तो परमात्मा, मग त्याच्या पुढे तो सावकार 5 गावचा काय. ती म्हणाली, देवा काहीच नाही, सारी सृष्टी देवाचीच आहे, फक्त देवाच्या कामात हात मी पटवतोय, देवाला मदत करतोय. कोणाचा खारीचा वाटा आहे, कोणाचा सिंहाचा वाटा आहे, माझा खारीचा वाटा आहे, मी देवाच्या याच्यामध्ये थोडस मदत करतोय देवा. सावकार म्हणजे काय, गरजवंत असतील त्या गरजवंताला मदत करणार. 1 रुपया दिले की 1 वर्षानंतर 1 रुपयाचे 1 रुपये 10 पैसे घेणार, 1 रुपये 25 पैसे घेणार, एवढा. 1 रुपयाचे 5 रुपये 10 रुपये घेऊन त्याचे 20 रुपये करणारा किंवा महिन्याला 20% देणारा तो नव्हे.
तो व्यावसायिक आला. देवाच्या कामामध्ये मी त्यांना मदत करणार आहे. साहेब संत म्हणाले, ठीक आहे, किती मुलं आहे तुम्हाला? ते म्हणे, मुलगा मला एकच आहे. संत म्हणाले, बरं एक खोटं बोलते काय आपल्याला सांगतो? बायको म्हणाली 4 मुलं आहे. हा म्हणतो एकच मुलगा आहे. काय प्रॉब्लेम काय? 3 मुलं काय सौदीची आहेत का? हा सांगत बाप आहे. सावकाराने विचारलं संतांनी, भाऊ तुमच्याजवळ पैसे किती आहे? ते म्हणाले, माझ्याजवळ फक्त 25,000 रुपये आहेत. संत म्हणाले, काय लवाडे ना? व्यवसाय विचारलं तर सांगत नाही, मुलं विचारले तर खोटं बोलतो. 4 मुलं आहे तर एकच सांगतो. पैसे किती म्हणलं तर बायको सांगत होती, आमचे मुलांचे 4 दुनी 8 हात आणि आमची नवऱ्याचे 2 हात 10 हात मोजता संपले तरी आमचे थकून जातात, तरी आमचे पैसे मोजता येत नाही. आणि हा म्हणतो 1 लाख रुपये. संतांनी त्यांचा हात धरला. थांबा म्हणाले सावकार. लुंगी घातली, धोतरोड इन केले, काय काला भिड्या आमच्या समजता काय? काय झालं? म्हणे, आम्ही तुमच्या पत्नीला विचारलं तुमच्याकडे पैसा किती आहे? ते म्हणे, आम्हाला पैसा आहे 10 हात मोजता थकून जाते. सावकार हसायला लागले. काय हसता राव, खोटं बोलतात. अशा खोट्या माणसाच्या घरी मी जेवण केलं. संत म्हणाले, पुढं सावकार म्हणाले, पुढं म्हणा, पुढं सांगा. ते म्हणाले, मी तुम्हाला विचारलं तुमची मुलं किती आहेत? तुम्हाला 4 मुलं आहेत. मी तुमच्या पत्नीला विचारलं, तुम्ही म्हणता एकच मुलगा आहे. तरी सावकार हसायला लागले नाही. ते म्हणाले, बरोबर आहे, एकच मुलगा आहे. हे समजलं नाही मला. तुमच्याकडे पैसा किती आहे तुम्हाला विचारलं तर तुम्ही म्हणाले फक्त 25,000 रुपये. असं कसं? ते म्हणाले, गुरुवर तुम्हाला सांगतो, मी 5 गावचा सावकार आहे. माझ्याकडे पैसा भरपूर आहे, पण तो पैसा काय कामाचा? जो पैसा समाजाच्या उपयोगाचा नाही, जो पैसा धर्माच्या उपयोगाचा नाही, जो पैसा साधू संतांच्या उपयोगाचा नाही, गरजवंताच्या उपयोगाचा नाही, तो काही पैसा आहे का? ती फक्त रंगीत काढतोय. आयुष्यामध्ये माझ्या ठिकाणी आलेले संत किंवा मी केलेले धार्मिक कार्यक्रम याच्यामध्ये आतापर्यंत फक्त 25,000 रुपये खर्च झालेले आहेत. तेवढेच 25,000 माझे. बाकी तर सगळे नाशिमध्ये या ठिकाणीच राहणार आहे. कमवणं कोणासाठी? वर काही सोबत नेणार आहे का? वर सुई सुद्धा नेता येत नाही, फाटलेला मोठा सुद्धा नेता येत नाही. पैसा माझा किती आहे? जो साधू संतांच्या उपयोगी लागला, धर्माच्या उपयोगी लागला, देवाच्या उपयोगी लागला, गरजवंताच्या उपयोगी लागला. आतापर्यंत फक्त 25,000 रुपये लागले नाही, म्हणून मी सांगितलं माझ्यावर फक्त 25,000 रुपये. ते म्हणे, तुम्हाला 4 मुलं आहेत, तुम्ही एकच मुलगा सांगता. ती म्हणे, 3 मुलं धर्म गरजच नाही. एकच मुलगा माझ्या साधू संतांच्या सेवेमध्ये आहे, एकच मुलगा माझ्या देवाच्या कार्यामध्ये मला मदत करत असतो, म्हणून मी म्हणले एकच मुलगा आहे. बाकी सगळा पसारा आहे. दामोदर गोपाल माधव गोविंद दामोदर. बराबर 9:15 झाले. तुम्हाला भूक लागलेली आहे, पण धुधुकरीची कथा संपवतो, ग्रंथ महात्म्य संपते. उद्यापासून आपली भागवत कथा सुरू होते. श्रीकृष्ण महाराजांच्या कथेला सुरुवात होते. यायला उशीर झालेला आहे, 7:30 वाजले. बाबा ओरडतील ना आपल्याला, बाबा पैसे घेऊन राहिले, असं काय करतात? धुधुकरी मात्र व्यसनामध्ये होता. धुधुकरी मेल्यानंतर अशा माणसाची सद्गती कशी होते? तो काही देवाच्या चरणामध्ये जाईल का? तो देवाच्या चरणामध्ये नाही, तो भूत योनीमध्ये गेलेला आहे. भोग करणं ज्यावेळेस अभ्यास करणं आला, त्यावेळेस त्याने आपली घराची अस्ताव्यस्त झालेली अवस्था पाहिलेली आहे. आपला भाऊ जो आहे तो मेलेला आहे. व्यसनामध्ये त्यांनी सगळं काही बर्बाद केलेलं आहे. आता हा बात्यंत पहिल्यापासून धार्मिक होता, काय करावं? आपल्या भावाला या योनीतून भूत योनीतून मुक्त करावंच लागेल ना. त्यांनी प्रार्थना केली साधू संतांना, काय करू माझा भाऊ मोकळा होईल या भूत प्रेत योनीमधून? कारण घरामध्ये सगळे जाळे लागलेले आहे, घरामध्ये नाही ते आवाज येऊ लागलेले आहेत, नाही ते सावले दिसायला लागलेले आहे. गोकर्ण म्हणाले, माझ्या भावाला याच्यातून मुक्तता पाहिजे ना. म्हणून गोकर्णाने भावाच्या मुक्ततेसाठी भागवत कथा त्या ठिकाणी ठेवली. आता भागवत कथेमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. भागवत कथेमध्ये काय करतात, काही ठिकाणी असं बांबू उभं करतात 7 गाठीचं, आणि 7 गाठीचं बांबू लावल्यानंतर त्याची दररोज 1 गाठ फुटते, आणि 1 गाठ फुटली, 7 गाठी फुटल्या की तो 7 याच्यातून तो मोकळा झाला असं म्हणतात.
हे 7 बांबूच्या गाठी आहेत. ते बांबूच्या गाठी काही नसतात. 7 आज्ञाचक्र मूलाधारापासून वर शेवटच्या सहस्त्रधारापर्यंत हे 7 चक्र आहेत. आणि हे 7 चक्र म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे 6 आणि 7 सहस्त्राधार या ठिकाणी आहे. या ठिकाणी हे फुटलं म्हणजे सगळ्या मोहापासून मुक्ती. आणि या आता माणूस ज्यावेळेस मरतो ना, त्याच्या शरीरातून ज्यावेळेस प्राण काढलं जातं, प्राण काढल्यानंतर आपण ते देह नेऊन त्या स्मशानामध्ये त्याला जाळत असतो. आता मानव संग्रहामध्ये कोण असतं? 4 प्रकारचं आहे. जलाग्नी, जलाग्नी, त्याच्यानंतर वनाग्नी, त्याच्यानंतर भूमिडाग, असे हे प्रकार आहे. ज्यावेळेस अग्निडाग दिला जातं ना, त्यावेळेस अग्निडागाचं असं असतं की जोपर्यंत अग्निडाग दिल्यानंतर फटकन असा आवाज येत नाही, तोपर्यंत स्मशानभूमीतून आपण मागं फिरत नाही. असं माहिती आहे का तुम्हाला? आता कसं झालेलं आहे, न गैरोज से हमें फुर्सत, न तुम अपने काम से खाली. चलो जी हो गया मिलना जुलना, न तुम खाली न हम खाली. आता आम्हाला वेळ नाही, ज्याच्या घरी झालेले त्यालाही वेळ नाही. किंवा आपला पटकन पेटून घरी पडायचं, त्याची कामं राहिलेली ती मागं पाहतो. आमच्यासारखी माणसं, अरे बाबा 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 सकाळपासून काहीच काम झालं नाही, आंघोळ करायचे, पटकन कामाला लागायचं, म्हणून आम्ही पळत असतो. म्हणून म्हणतात ना गैरोज से हमें फुर्सत, न तुम अपने काम से खाली. चलो जी हो गया मिलना जुलना, न तुम खाली न हम खाली. जोपर्यंत या ठिकाणचं सहस्त्राधार जोपर्यंत या ठिकाणचं फुटत नाही. आता कधी डोळ्यातून प्राण निघतात, कधी कानातून प्राण निघत असतात, कधी नाकातून प्राण निघत असतात, कधी तोंडातून प्राण निघत असतात. नवद्वारे पुरे देही नैवम कुर्वन्न कार्य गीतेमध्ये सांगितलेलं आहे. 9 द्वार सांगितलेलं आहे याच्यात. आणि त्या शरीरातल्या 9 द्वारातून हा प्राण काढला जातो. आणि 10वं द्वार जी आहे ते सहस्त्रमूलधार या ठिकाणी. या ठिकाणची गवटी ज्यावेळेस फुटते, फटकन आवाज येतात, त्यावेळेस ते घराची लोक माग पाठ करून फिरत असतात आणि गेले जात असतात. आता तर लोक पेटवलं, थोडंसं पेटल्यासारखं वाटलं की हात जोडले, आपण आला, धन्यवाद. अशा ठिकाणी धन्यवादही बोलायचं नसतं. त्या ठिकाणी हात जोडतात काही लोक माहीतच नाहीये. साधू संतांच्या संगतीत बसलंच नाही, विचारलंच नाही, तर होणारच असं. तसं करू नये. दसव्याच्या कार्यक्रमामध्ये आभार मानत असतात. काही ठिकाणी आता नवीन पद्धतीने आभार, आपण आलात आमच्या यांना मुक्त करण्यासाठी, दशक्रियेसाठी. आता तुम्ही 10व्याला आलात, तुमची फार फार आभार. दसव्याला आभार मानत असते. माहिती असावी लागते ना, माहिती घेत नाही आपण. धुधुकरीला मोकळं करण्यासाठी त्या ठिकाणी कथा केल्या गेलेली आहे. आणि 7 गाठीचं ते बांबू नाही आहे, ते शरीररूपी बांबू आहे. ज्यावेळेस त्याच्या 6 गाठी फुटतात आणि 7वी गाठ सहस्त्रधाराची म्हणजे मोहाची, मोक्षाची, ज्ञानाची, ही ज्यावेळेस त्याची होते, फुटते, त्यावेळेस तो मोकळा होतो. असं हा धुधुकरीसाठी त्याची त्या ठिकाणी भागवत लावल्या गेलं. एक गाठ फुटत गेली. मूलाधारापासून सुरुवात झालेली आहे. मूलाधाराची पहिली गाठ आहे. मूलाधार म्हणजे सगळ्यात शेवटी होतं, ज्या ठिकाणी वीर्याचं स्खलन होतं, ती गाठ. ती गाठ फुटणं ही अवघड आहे. आणि हे ब्रह्मचर्य ज्यावेळेस राहतं त्यावेळेस ती गाठ फुटत असते. ज्ञानाची जी मूलाधाराची गाठ आहे त्यावेळेस ती फुटत असते. आणि ती फुटणे आणि बाकीच्या गाठी ऑटोमॅटिक फुटत जातात. मग काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर या 6 गाठी फुटल्यानंतर ज्यावेळेस आपला मोह संपतो, ज्यावेळेस आपल्याला देवाच्या जवळ जाण्याची, देवाची इच्छा होते, मोक्षाची इच्छा निर्माण होते. शरीरामध्ये प्राणवायू सुरू असतात, पण मोह संपून जातं, ते मोक्ष असतं. प्राण निघून गेलेला आहे, परंतु इच्छा अजून राहिलेली आहे, त्याला मृत्यू असं म्हणता येईल. आपल्याला मृत्यूपासून नव्हे, आपल्याला या मोहापासून मोकळं व्हायचंय. आपल्याला मोक्षासाठी हे सगळं करायचंय. मोक्ष म्हणजे मुक्ती आहे, मोह नासून जाणे. एक कथेचं हे मेन सार हे आहे की ज्यावेळेस आपला मोह नष्ट होतो, नष्टो मोह स्मृती लब्ध्वा प्रसादान मयाचुत स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव. असं भगवद्गीतेने सांगितले. 700 श्लोक सांगितल्यानंतर तोपर्यंत तदन्य संशयास्य चेतानैव पद्धती सूत्रम ते असं म्हटलेलं आहे. तुझ्याशिवाय माझ्या संशयाची गाठ कोणी सोडू शकत नाही. ज्यावेळेस गाठ सुटली ना, त्यावेळेस अर्जुनाने स्पष्टपणे मान्य केलेलं आहे, नष्टो महस्मृती लब्ध्वा प्रसादान मयाचुत. हे अच्युता, तुझ्यामुळे माझ्या मोहाचा मोह माझा मोह नष्ट झालेला आहे. स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव. आता माझं मन बुद्धी स्थिर झालेली आहे.
करिष्ये वचनम तव, आता तू जे म्हणशील तेच मी करेन. नाही तर भगवान कृष्ण एक वेळा वैतागून म्हणाले, जसं करिष्ये, तुला जसं करायचं तसं कर. वाटलंच तर मागं फिर, वाटलंच तर युद्ध कर, माझं कार्य आहे. अर्जुना, तू जरी गांडीवर टाकून दिला, तू जरी नाही केलं, माझं जे कार्य आहे मी तर करून घेणारच. तू नसेल, दुसरं कोणी नाव असेल, भीम असेल, अरे एवढा मी कर्णाला उभं करून मी मला जे कार्य करायचं आहे, परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय तीन कार्य करायचे आहे मला. तुम्ही कसंही करून घेणारच. तू कर अथवा नको करू, कार्य माझं आहे, माझी सृष्टी आहे, मला चालवायची आहे. कसं करायचंय मी करून घेणारच. म्हणून आपल्याला जर या मोहापासून मुक्त व्हायचं असेल, देवाच्या जवळ जायचं असेल, एकच मंत्र आहे, सगळ्यांनी दोन्ही हाताने टाळी वाजवायची आहे. आता माझाही उत्साह वाढवा. गोविंद दामोदर एकदा आपण या पूर्ण परब्रह्म परमात्मा युगपुरुष भगवान श्रीकृष्ण महाराजांची आरती करूया, एकदा जय जयकार करूया आणि आजचं हे सत्र या ठिकाणी संपलं असं करूया.